सोलफुल सोलापूर उपक्रमांतर्गत आयोजित पर्यटन विकास कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत झाले। या कार्यशाळेत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शुक्राचार्य भोसले, पुणे विभागाचे पर्यटन समन्वयक अधिकारी सूर्यकांत भुजबळ, पर्यटन उपसंचालक कुंभार मॅडम, पर्यटन प्रकल्प अधिकारी मयूर नागरे, सहाय्यक पर्यटन अधिकारी गुणवंत पवार, जिल्हा उपनिबंधक सहाय्यक आबासाहेब गावडे, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी पर्यटन केंद्र संचालक समिती अध्यक्ष लहू अवताडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वरखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी चिंचणी गावच्या पर्यटन विकासाचा यशस्वी अनुभव सांगत आई योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची माहिती दिली। त्यांनी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचे आवाहन केले। कुडल येथील 800 वर्षांपूर्वीच्या शिलालेखासारख्या ठिकाणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले। जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी कृषी पर्यटन योजनेच्या माध्यमातून शेततळे, फळबाग, नर्सरीसाठी सहाय्य उपलब्ध असल्याचे सांगितले। त्यांनी शाश्वत शेतीच्या संकल्पनेवर भर देत जमिनीची सुपीकता राखण्याच्या गरजेवरही प्रकाश टाकला। कार्यशाळेला उपस्थित उद्योजकांनी जलपर्यटनातील बोटींची मागणी, नर्सरी नोंदणी प्रक्रिया आणि शेती परिसरातील निवासस्थाने उभारण्यासाठी कर्ज योजनांबाबत प्रश्न विचारले। या कार्यशाळेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन, कृषी आणि महिला उद्योजकांना नवी दिशा मिळणार असून पर्यटन सप्ताहाच्या आयोजनामुळे जिल्ह्याचा सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला अधिक गती येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला।